नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी असलेल्या एका जबरदस्त योजनेबद्दल. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती घेऊया. जनावरांसाठी रोज चारा कापायचा म्हणजे किती वेळ आणि मेहनत जाते नाही का? ही अनेकांसाठी एक रोजचीच डोकेदुखी असते. पण यावर एक चांगला उपाय आहे. हे जे रोजचं हाताने काम आहे ना, यात फक्त वेळच नाही जात तर प्रचंड शारीरिक कष्टही लागतात. आणि खरं तर अनेक शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ज्यांच्याकडे आधुनिक अवजारे नाहीत, त्यांच्यासाठी हा एक मोठा अडथळाच बनतो. पण आता याच समस्येवर सरकार एक उपाय घेऊन आला आहे. चला पाहूया काय आहे ही कडबाकुट्टी मशीन योजना. या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण काय आहे माहितीये? तर ते आहे 100% अनुदान. हो, अगदी बरोबर. सरकारची इच्छा आहे की हे गरजेचं मशीन प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचायलाच हवं. या योजनेला अधिकृतपणे कडबाकुट्टी मशीन योजना 2026 असं नाव देण्यात आले. आणि यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी थेट आर्थिक मदत पोहोचवणं. फक्त अनुदानच नाही, तर या योजनेतून 20,000 ते 30,000 रुपयांची थेट आर्थिक मदतही मिळणार आहे. कारण सरकारला हे चांगलंच माहीत आहे की मशीनची किंमत एकदम भरणं हे अनेक लहान शेतकऱ्यांसाठी खूप अवघड असतं. तर आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊया. या मशीनचा फायदा फक्त चारा कापून वेळ वाचवण्यापुरता नाहीये. याच्यामुळे एकामागोमागे एक अनेक सकारात्मक बदल घडतात. हे बघा, हे कसं काम करतं. मशीनमुळे चारा बारीक कापला जातो, म्हणजे तो वाया जात नाही. तो जनावरांना पचायला सोपा होतो. याचा परिणाम काय? तर जनावर निरोगी राहतात, दुधाचं उत्पादन वाढतं आणि साहजिकच शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढतं. शिवाय जो वेळ वाचतो तो दुसऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी वापरता येतो. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते समजून घेऊया. तर हे निकष अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रहिवासी, जे शेतकरी किंवा पशुपालक आहेत, ज्यांच्याकडे कमीत कमी 2 जनावरं आहेत, ते यासाठी पात्र आहेत. आणि हो, एक अट आहे. याआधी या मशीनसाठी अनुदान घेतलेलं नसावं. यातून हेच सुनिश्चित होतं की मदत खऱ्या गरजूपर्यंत, म्हणजेच लहान आणि मध्यम पशुपालकांपर्यंत पोहोचेल. आता अर्ज करायचा म्हणजे काही कागदपत्र तर लागणारच. जसं की ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा आणि अनुदान थेट बँक खात्यात जमा व्हावं यासाठी बँक पासबुक. यासोबतच मशीनचं कोटेशन आणि पशुधन मालकीचा पुरावा म्हणून काही कागदपत्र लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. इथे 2 पर्याय आहेत. एक तर सरळ ऑनलाईन अर्ज करता येतो, किंवा मग जवळच्या तहसील किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन ऑफलाईन फॉर्म भरता येतो. फॉर्म व्यवस्थित भरायचा, त्याला सगळी आवश्यक कागदपत्र जोडायची आणि सादर करायचा. बस इतकंच. चला, आता थोडं पुढे जाऊन विचार करूया. या योजनेमागे सरकारचा नेमका दूरदृष्टिकोन काय आहे? हे वाक्य खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ हा आहे की ही योजना फक्त एक मशीन देण्यापुरती नाहीये, तर यातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पशुपालनाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय आणि आपल्या संपूर्ण कृषी क्षेत्राला आधुनिक बनवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलायचंय. म्हणजे ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करणं हे एक मोठं ध्येय आहे. तर मग हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की ही योजना फक्त एक अनुदान आहे की आपल्या शेतीची उत्पादकता वाढवून भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरू शकते? ही संधी नक्कीच विचारात घेण्यासारखी आहे.